अमरावती शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे। शहरातले प्रमुख ठिकाणांची जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिटी न्यूजने सातत्याने चालवलेल्या बातम्यांची दखल घेत राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हरीश अडवाणी, राहुल अडवाणी आणखी एक व्यक्तीवर जमीन हडप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील सातुर्णा परिसरात बुलेट शोरूमच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर जबरदस्तीने ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली होती। या प्रकरणात बालाजी प्लॉट येथील रहिवासी विष्णू प्रसाद कसैलाल व्यास वय वर्ष 65 यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 18 नोव्हेंबर 2025 रोजी हरीश अडवाणी आणि त्यांचा मुलगा राहुल अडवाणी हे पंचवटी चौकातील तक्रारदारांच्या आयुर्वेद औषधांच्या दुकानात गेले होते। अडवाणी यांनी सांगितले की त्यांनी शेजारील भूखंड खरेदी केला असून त्या ठिकाणी तनिष्क ज्वेलरी शोरूम उभारायचे आहे। त्यासाठी 100 फूट फ्रंट आवश्यक असल्याचे सांगत तक्रारदाराच्या भावाच्या प्लॉट मधील 24 फूट जागा खरेदी करण्याची मागणी करण्यात आली। मात्र ही जागा विक्रीसाठी नसल्याचे सांगितल्यावर तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। या संदर्भात सुरुवातीला गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। 30 नोव्हेंबर रोजी सकाळी तक्रारदार प्लॉटवर गेले असता अडवाणी यांचे लोक सुरक्षा सिमेंट प्लेट्स तोडत असल्याचे दिसून आले। थांबविण्याचा प्रयत्न करताच ते घटनास्थळावरून पळून गेले। यानंतर चौकीदार उमराव घुगरे यांनी फोन करून जेसीबी द्वारे प्रिकॉस सिमेंट प्लेट्स तोडल्या जात असल्याची माहिती दिली। तक्रारदाराने तातडीने 112 वर फोन करून पोलिसांना पाचारण केले। जेसीबीचा क्रमांक MH34L 177 असा असल्याची नोंद करण्यात आली। घटनास्थळी अडवाणी उपस्थित असल्याचीही तक्रारीत नमूद आहे। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राजापेठ पोलिसांनी हरीश अडवाणी, राहुल अडवाणी आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 384, 447, 506(2) 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सध्या पोलीस पुढील तपास करीत असून घटनास्थळी वापरण्यात आलेल्या जेसीबीचा शोधही सुरू आहे। या संपूर्ण घटनाक्रमाला सिटी न्यूजने पाठपुराव्यासकट सीसीटीव्हीच्या फुटेजसह वृत्त प्रसारित केले आणि त्यानंतर ही प्रभावी कारवाई पोलिसांच्या मार्फत करण्यात आली। सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे। शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांना आळा बसणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।